नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा परेशा। नमो सद्गुरु श्री पुरंदरायधीश। राजाधिराज योगीराज पुरंदरायधीश परब्रह्म सच्चिदानंद श्री सद्गुरु सद्बाबा महाराज की जय। राधा कृष्ण भगवान की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री सीतानाथ समारंभा श्रीरामानंदारि मध्यमाम् श्री साधु बाबा पर्यंत वंदे गुरु परंपरा। परवच कथेमध्ये सर्व विप्रांच्या स्वागतासाठी देव हे सज्ज झाले आणि सर्व सिद्धींना आमंत्रित केलं। चंदनाची त्या ठिकाणी सडी गुड्या उभारल्या गेल्या, सडा मार्चन झालं, रांगोळी, सर्व फुलांची तोरणं सगळ्या दारांना सुगंधी द्रव्य शिंपडलेलं। एवढंच नाही तर रुक्मिणी माता सासभामा ह्या अत्यंत सुंदर अशा साड्या परिधान करून, अनेक प्रकारचे अलंकार परिधान करून त्या सर्व ब्राह्मणांच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले। नामदेवरायांना रुक्मिणी मातेने अभ्यंग स्नान वगैरे घातलेले, मंगल स्नान घातलेले, उटणं लावलेले, गुलाबाच्या पाण्याने स्नान केलेले। नामदेवराया सुद्धा सुचिरभूत झाली आणि अशा वेळेला विप्रांचं स्वागत करण्यासाठी, ब्राह्मणांचं स्वागत करण्यासाठी अनेक सुवासिनी आपल्या हातामध्ये ताटं घेऊन महाद्वारामध्ये उभ्या आहेत। सर्व ब्राह्मणांना त्या ठिकाणी औक्षण करून चंदन तिलक त्या ठिकाणी लावून त्यांचं स्वागत केलं। खर तर ब्राह्मणांसाठी नाना पदार्थ बनवले गेले होते, नाना वस्तू दान करण्यासाठी सुद्धा भगवंतानी त्याची ही व्यवस्था केलेली होती। सर्व भोजनास बसल्यानंतर उद्धव, अक्रूर, नारद, निवृत्ती, सोपान काका, ज्ञानदेव, नामदेव ही सगळे मंडळी त्या पंक्तीला होती। मंडळी ऐका काय झाले याच्यामध्ये की सगळे बसलेले असताना देव त्या पंक्तीमध्ये नामदेवरायांच्या शेजारी बसलेले, पण देवाला आवडलं नाही। नामदेवाच्या विषयी देवाचं प्रेम इतकं मोठं होतं की नामदेवांचं ताटातलं देवाने उष्ट खाल्लं। अर्थात नामदेव सुद्धा त्या वेळेला शुद्धीवरती नव्हता। ज्ञानदेवांनी त्यांना पुन्हा एकदा जाग केलेले, शुद्धीवरती आणलेले। कारण एवढं सगळा थाट देवाने केवळ माझ्यामुळे केला की नामदेवरायांना अत्यंत तसं पाहिलं गेलं तर वाईट वाटलं की देवाने एवढं काम माझ्यासाठी करावं। आणि नामदेवांच्या ताटातलं देवाने खाल्ल्याच्या नंतर बाकी हे सर्व ब्राह्मण मंडळींनी पाहिलं। थोडस त्यांना हे विचित्र वाटलं आणि प्रत्येक जण विचार करू लागला की अरे आपण या ठिकाणी भ्रष्ट झालो। एका शिंप्याला ब्रह्मवृंदांच्या पंक्तीमध्ये बसवणं आणि देवाने त्यातल्या त्यात त्याचं उष्ट खावं हे बिलकुल आवडलं नाही त्यांना। देवाला वाळीत टाकावं असे मनामध्ये विचार ब्राह्मणांचे येऊ लागले आणि सर्व ब्राह्मण लगबगीने तिथून निघायला लागले। हे ब्राह्मणांना बिलकुल आवडलं नाही आणि अशा वेळेला देव सर्व ब्राह्मणांना विनंती करतात की असं करू नका, हात जोडून विनंती करतायत
की हे सगळं तुमच्यासाठी केलेलं असताना तुम्ही भरल्या ताटावरच निघून जाणं हे योग्य नाही. काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. देवाने क्षमा मागितली, नीट ऐका. पण तरी देखील ऐकना, शेवटी देवाला हे करावं लागलं की अनेक हिरे, अनेक प्रकारची रत्न, सोनं दान करण्यासाठी आणलेत. हे बाकी ज्या वेळेला ब्राह्मणांना देवाने दाखवलं त्यावेळेला ब्राह्मणांचे पाय बाकी थांबले. आणि अशा वेळेला नामदेवांना ब्राह्मणांच्या चरणावरती देवानी टाकलेले, तुम्ही याला आशीर्वाद द्या. माझ्या नामदेवासाठी तर मी हे सगळं केलेलं आहे, त्याला तुम्ही आशीर्वाद द्या, त्याच्यावरती तुमचे असू द्या. देव ब्राह्मणांना विनंती करतायत आणि ना तुम्ही निघून त्रागा करून जाणे एवढं. तसं पाहायला गेलं तर आमच्याकडनं चूक झाली काय, असं देव ब्राह्मणांना त्या ठिकाणी विचारू लागले की एवढा राग तुम्हाला आला आणि भरल्या ताटावरनं तुम्ही सगळेजण निघून, असं काय चूक आमच्याकडनं झाली, कृपा करून जर ते सांगितलं तर बरं होईल. देव ब्राह्मणांना त्या ठिकाणी विनंती करतो. ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणू लागले, तुम्ही ज्ञाती आहात, तुम्ही जाणकार आहात. पण तसं पाहिला गेलं तर धर्मानुसार शिंपी, एका शिंप्याच्या ताटातलं उष्ट तुम्ही खावं, हे तर अजूनही त्या ठिकाणी खेददायक आहे. आणि आम्हाला असं वाटतं की शास्त्रानुसार हा धर्म आहे. पण ज्या वेळेला असं झालं त्यावेळेला खरं तर भागवतामध्ये एक छान ओवी नाथ महाराज ब्राह्मणाची व्याख्या करतात. ब्राह्मण खरं तर कोण असं आहे या ठिकाणी मध्ये जन्माला आला, तेही शास्त्र संपन्न, सर्व शास्त्राचा अभ्यास आहे. पण ऐका, न करिता भागवत भजन अचूक पतन तयाचे. पण भागवत भजन जर झालेलं नसेल तर तो ब्राह्मण कुळामध्ये जरी जन्माला आला किंवा सर्व शास्त्र संपन्न जरी आला तर त्याचा उपयोग नाही, त्याचं पतन होणार, असं नाथ महाराज म्हणतात. माझं म्हणणं नाही. ऐका, देव नामदेवांच्या पंक्तीस बसल्यामुळं वैषम्य वाटू लागलं, परंतु देवानी त्या ठिकाणी सर्व ब्राह्मणांना खूप विनंती करून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काय देव म्हणतात, तुम्ही तर वेदोक्त ब्राह्मण आहात, परंतु ब्रह्मनिष्ठेचे लक्षण तुमच्यामध्ये काही दिसत नाही. तुमचा भेद भ्रम जो आहे तो भेद भ्रम बाकी तुमचा शास्त्र संपन्न असताना सुद्धा गेला कसा नाही. अशा वेळेला मनाकांक्षाने व्यापून गेलेलं तुमचं असं आहे. आणि आकांक्षा ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी भेद निर्माण होऊ शकतो. पण तसं पाहायला गेलं तर उलट नामदेवांनी संकल्प विकल्प या सगळ्याच गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आणि मग जर नामदेवांनी ह्या जर सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये विकल्पच नाहीये, सर्व ठिकाणी समता ठेवली पाहिजे, आणि तसा माझा नामा
कोणाच्याही विषयी द्वेष करीत नाही, त्याच्या ठिकाणी कधीही भेद नाही. मग तुम्ही त्याच्याविषयी हा विचार करता तरी कसा? खर तर शिंपेच्या इथलं अन्न खाण्यास आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणताय, पण नामदेवाची ती स्थिती अशी सामान्य नाहीये. तुम्ही हे सगळं लक्षात घ्या. मी पुष्कळ भक्त पाहिले, जगातले भक्त सगळे पाहिले, पण नामदेवासारखा भक्त मी पाहिला नाही. त्याचं कारण काय? तर नामदेवाची निश्चय असणारी भक्ती, नामदेवाच्या ठिकाणी असलेला निश्चय आणि नामदेवाच्या ठिकाणी असणार भूतदया, या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर मला नामदेवासारखा भक्त दिसला नाही. बरं ते जाऊ द्या. आता देव त्या ठिकाणी म्हणू लागले की समजा जे आम्ही कर्म केलं, मी कर्म केलं, मग मला काय प्रायश्चित्त घेतलं पाहिजे की मी नामदेवाचं उष्ट त्या ठिकाणी खाल्लं. देव आता ब्रह्मवृंदांना विनंती करून म्हणतात की ठीक आहे, माझ्याकडनं तुमच्या म्हणण्याप्रमाणे अपराध झाला, अधर्म झाला, मग या कृत्याबद्दल मी काय या ठिकाणी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला ब्राह्मण मंडळी बोलू लागली की एक काम करा, तुम्ही पंढरपूरच्या क्षेत्राला नगर प्रदक्षिणा घाला. नगर प्रदक्षिणा केल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करा. तेही विधीपूर्वक स्नान झाल्याच्या नंतर पूजा अर्चा त्या ठिकाणी करा. ब्राह्मण मंडळींना दक्षिणा द्या, विडे द्या. आणि हे सर्व केल्याच्या नंतर ब्राह्मणांना दक्षिणा घाला. आणि ब्राह्मणांना दक्षिणा घातल्याच्या नंतर तुम्ही जे शिंप्याचं उष्ट अन्न खाल्लं त्याचे दोष जातील. मंडळी ऐका, देव अंतःकरणामध्ये विचार करू लागला की खर तर या भूमीवरती ज्यांना भूदेव म्हटलं जातं, पण त्यांच्याच ठिकाणी जर एवढा मोठा जर भेद जर झाला तर समाजामध्ये नेमकं काय जाईल याचा विचार देव करू लागला. पण जर असं झालं तर बाकी मनुष्य हानी होण्याची शक्यता आहे. आणि आज आपण पाहतोय की जाती पाती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये आता पेरलं जाते. हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा. आणि खरं सांगू, ह्या जातीपाती खरं तर देवाने हा भेद केला नाही. हा कुठून हा सगळा झाला मला काही त्याचं हे नाही. परंतु खरं पाहिलं तर आज प्रत्येक संत सुद्धा प्रत्येक जातीने वाटून घेतले. माळी समाज म्हणायला लागला की सावता महाराज आमचे, शिंपी समाज म्हणायला लागले की नामदेवराय आमचे. म्हणजे मला हे काही समजनाच की प्रत्येक समाजाने संत ही वाटून घेतले. आणि हे जर समाजामध्ये हा जर भेद राहिला तर समता सहिष्णुता ही बिलकुल राहणार नाही. पण देवाला निश्चित या ठिकाणी नामदेवरायाच्या माध्यमामधनं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या होत्या. देवाने काय नाही केलं बघा ना. अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी देवाने केल्या. नगर प्रदक्षिणा केली, चंद्रभागेचं स्नान केलं, त्या ठिकाणी पुंडलिकाचं दर्शन घेतलं, पूजा अर्चा, पुष्प, अक्षदा या सगळ्या गोष्टी विधीपूर्वक केल्या. आणि ब्राह्मणांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली. आणि मग ब्राह्मण म्हटले की ठीक आहे, आता तुम्ही दोष मुक्त झाले. आता याच्यामध्ये एक ऐका, थोडीशी कथा पुढे घेऊन जातो की रुक्मिणी माता देवाला आता प्रश्न विचारती
म्हटले देवा, मला अनेक दिवसाची उत्सुकता आहे. माझ्या मनामध्ये एक विचार आहे, ती शंकाही आहे, आणि बरेच दिवस झालं ती शंका माझ्या मनामध्ये आहे. मला असं वाटतंय की तुम्हाला ते विचारावं. देव म्हणू लागले, रुक्मिणी, तुझ्या मनामध्ये काय असे? ती म्हटली, देवा, मला एक विचारायचंय की या जगतामध्ये सर्वात प्रिय असं तुझं काय? तुला काय वाटतं सगळ्यात प्रिय? त्याचं कारण आहे की अष्टांग योग करणारी, योग याग विधी करणारी ही तुला आवडत नाही. योगी समाधीस्थ असणारे तिथेही तुझं मन रमत नाही, आणि वैकुंठातही तुला करमत नाही. मग नेमकं तुला प्रिय काय आहे? अशा वेळेला रुक्मिणी मातेकडे देव त्या ठिकाणी पाहून रुक्मिणी मातेला म्हणतात की रुक्मिणी, रात्रंदिवस तू माझ्या बरोबर आहेस, आणि रात्रंदिवस माझ्या बरोबर असताना सुद्धा मला या जगतामध्ये सगळ्यात प्रिय काय आहे हा प्रश्न विचारते. मला विशेष वाटते, तुझी एवढी सुबुद्धी असताना सुद्धा एवढ्या कमी बुद्धीचं प्रश्न विचारतेस. देव रुक्मिणी मातेला म्हणतात, जे सुख क्षीरसागरी नसे, पाहता वैकुंठी न दिसे, ते सुख मज कीर्तनी असे, कीर्तन वशे डुल्ल तू. खरं सांगू, जे सुख मला वैकुंठातही मिळत नाही, एवढंच नाही, क्षीरसागरामध्ये सुद्धा मला ते मिळत नाही. जे सुख मला कीर्तनामध्ये प्राप्त होतं, आणि ते कीर्तन करणारा माझा नामदेव आहे. सतत मी पाहावं त्याच्याकडं, आणि त्यांनी माझ्या समोर कीर्तन करावं, माझी स्तुती करावी, माझी कीर्ती गावी. आणि ज्या वेळेला ते कीर्तन करत असताना मला सुद्धा त्या ठिकाणी देहभान राहत नाही. आणि म्हणून ऐक, मला तो कीर्तन करताना सतत त्या ठिकाणी दिसतो. आणि सांगू तुला, कीर्तन करताना त्याची कुठलीही भूमिका, त्याच्यापासून काय निर्माण होईल किंवा मला काय प्राप्त होईल ही बिलकुल नाही. निरपेक्ष वृत्तीने त्यांनी केलेलं कीर्तन, आणि ते कीर्तन करत असताना त्याला तहान लागली तरी समजत नाही, भूक लागली तरी समजत नाही. विधेयी अवस्थेमध्ये तो जातो माझ्या भजनामध्ये, आणि असा विधेयी अवस्थेमध्ये निष्कामपणाने कीर्तन करणारा एकमेव माझा नामदेव. म्हणून मला माझा या जगतामध्ये सर्वात जर प्रिय तर तो मला नामदेव. त्याचं प्रेम माझ्यावरती, त्याची भक्ती अशी श्रेष्ठ आहे, आणि म्हणून मला सगळ्यात जास्त नामदेव आवडतो. आणि मग त्यावेळेला भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे समाधान, ज्ञाने समाधान होय चित्ता. खर तर ही बहिणाबाईंच रचना आहे, फार सुंदर आहे. कारण त्या नामदेवाचा जो भाव आहे तो भाव इतका शुद्ध आहे की बस त्यांनी माझ्या नामस्मरणामध्ये, माझ्या भजनामध्ये रंगून जावं. हो, खरं सांगू, रुक्मिणी मातेला नामदेवराया सांगतात की त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर तो देहावर सुद्धा नसतो रे. आनंद बाष्प रोमांचो यश स्वेच्छा वंशवदे. सुंदर एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की देवाच्या आठवणीमध्ये डोळ्यात अश्रू येणं किंवा शरीर रोमांचित होणं. आणि मी नामदेवाकडे पाहिल्याच्या नंतर नामदेवाला भजन करताना, कीर्तन करताना, माझं गुणवर्णन गाताना त्याच्या डोळ्यामधनं ते आनंद अश्रू व्हावेत, त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहावेत. आणि एवढंच नाही, माझ्यापासून दूर जर गेला तर मला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या आठवणीने माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आणि म्हणून नामदेव माझ्यासाठी फार प्रिय आहे. किम तस्य साधनेन्यः,
किष्करः सर्व पार्थिवाः. या ठिकाणी सांगितलं की हृदय द्रवित व्हावं. परम सौभाग्याची गोष्ट त्या ठिकाणी ती आहे की ज्याच्या हृदयामध्ये भगवंतानी स्थान निर्माण करावं. हो, हृदयी सखोल आले स्वधर्माचा बीज अंकुरला. श्रद्धेचा बोल गोवला कोंब निघाला तर तो. ज्या वेळेला भगवंत आपल्या हृदयावरती स्थान प्राप्त करतो ना, बस जन विजन झाले आम्हा. काय स्थिती होती? बस सगळं संपत त्या ठिकाणी. निसंग स्थिती निर्माण होती. आणि ज्या वेळेला त्या हृदयावरती भगवंताचं स्थान प्राप्त झाल्याच्या नंतर हो, त्याची स्थिती इतकी सुंदर होती. आणि म्हणून नामदेव हा सतत माझ्या चिंतनामध्ये हो मनापासून ते कीर्तन करतो. आणि कीर्तन करताना देहभान हरपतो, विधेय अवस्थेमध्ये जातो. त्याला तहान भूक वगैरे काही समजत नाही. आणि म्हणून अशी सेवा घडली पाहिजे की आपल्याला कुठलाही त्या ठिकाणी आठवा आला नाही पाहिजे. सेवा करताना तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या घरची किंवा इकडची तिकडची आठवण आली तर समजायचं तुम्ही त्या सेवेमध्ये एकरूप नाहीये. आणि म्हणून सेवा करत असताना सगळ्याचा विसर पडावा, ती खरी सेवा आहे. म्हणून आपण सेवा करत असताना एकरूप ज्या वेळेला होऊ ना त्यावेळेला बाकीचा आठव येत नाही. त्या सेवेशी एकरूप साधक राहिला की त्याला दुसरं काहीच आठवत. आणि म्हणून नामदेव सुद्धा अशी सेवा करतो की तो देहावर राहत नाही. त्याला पाणी प्यायचंय का, भूक लागली तर अन्न सेवन करायचं, काहीच नाही. रात्र आहे का दिवस आहे, काहीच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी नामदेव मला प्रामुख्याने त्या ठिकाणी खूप आवडतो. खर तर नामदेवांच्या चरित्रामध्ये प्रामुख्याने हेच अनुभवतो की नामदेवाचा प्राण म्हणजे देव आहे. देवाशिवाय नामदेव राहू शकत नाही. आणि देवालाही नामदेवाचा विरह सहन होत नाही. आणि म्हणून ऐका, आता देवाच्या अंतःकरणामध्ये एक विचार आला. काय विचार आला की एक कथा तुम्हाला मध्ये सांगतो की खरं तर सर्वात प्रिय कोण, तर इथं देव म्हणतो की नामदेव माझा प्रिय आहे. का प्रिय आहे त्याच्यासाठी एक कथा आहे का. ज्या वेळेला वृंदावनामध्ये श्रीकृष्ण भगवंत अनेक भक्त त्यांच्या बरोबर, अनेक गोपिकांनी सुद्धा इतकी भक्ती केली, गोपगड्यांनी केली. पण एक दिवस श्रीकृष्ण भगवंतांनी परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? राधेला बोलवलं आणि राधेला सांगितलं उद्या सकाळी तू यमुनेच्या तीरावरती बळशीवट त्या वडाच्या झाडाच्या तिथे यायचं. आणि रुक्मिणी मातेला सुद्धा सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही यमुनेच्या तीरावरती ज्या वडाच्या ठिकाणी भगवंत बासरी वाजवायचा, बन्सी बट त्याला म्हणतात, तिथे यायचं. रुक्मिणी मातेने विचारलं देवा यमुनेच्या तटावरती बोलवताय, काय विशेष? म्हणले काय नाही, तुम्ही या, तिथं आल्यानंतर तुम्हाला समजेल. राधिकेने प्रश्न विचारला नाही. राधिकेसाठी भगवंताचं वचन म्हणजे वचन. आपल्याला जर सांगितलं सद्गुरूंनी की हे काम करायचं, का करायचं, कशासाठी करायचं,
अनेक प्रश्न आम्ही आमच्या गुरुदेवांच्या सानिध्यात होतो त्यावेळेला एक वाक्य सुद्धा पुन्हा उच्चारायचं नाही. जे सांगितलं ते सांगितलं. त्यांनी सांगितलं ना की हे झाड कल्पवृक्ष आहे, जरी ते बाबळीचं असलं. पण बास त्यांनी सांगितलं ना की कल्पवृक्ष आहे, तर तो कल्पवृक्षच असणार आहे. आम्हाला बाबळ दिसल, याला कदाचित आमचा दृष्टीदोष असेल. त्यांनी म्हटल्याच्या नंतर ते कल्पवृक्ष होऊ शकतं. आणि म्हणून राधा त्या ठिकाणी काही प्रश्न विचारले नाही. देवाने एकदा सांगितलं बस. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राधा त्या ठिकाणी आली. आता रुक्मिणी माता ती सगळ्या दाशीचा नवा जमा घेऊन आलेली. आता ते दाशींचा सगळा लवाजमा आणल्याच्या नंतर ऐका आले ते सगळे. म्हणजे काय देवा? म्हटले काय नाही. एक बारीक तंतू घेतला देवाने आणि यमुनेच्या या तीरावरच्या एका झाडाला बांधला आणि पलीकडच्या तीरावरती असणार झाड त्याला तो बांधला. बारीक तंतू केसासारखा. आणि रुक्मिणी मातेला सांगितलं की तुम्ही ही घागर भरलेली पाण्याची, यमुनेच्या पाण्याने भरलेली घागर घेऊन डोक्यावरती घ्यायची आणि या तंतूवरती चालत तुम्ही पलीकडे जायचं. रुक्मिणी माता म्हटली की हे कसं शक्य आहे देवा? जो तंतू नजरेला तो दिसत सुद्धा नाही इतका बारीक, आणि त्याच्यावरती जायचं पलीकडं. भगवंत म्हटले की जे सांगितलं ते तुम्ही करा. तुम्हाला जमणार नाही का? आता सगळ्या दाशी तिथं राधा पण होती. रुक्मिणी मातेला पहिलाच राधेचा तिरस्कार होता. तिच्या समोर उगीच माझा अपमान नको म्हणून तिने काय केलं? रुक्मिणी मातेला त्या ठिकाणी त्याच्या ह्याच्यातली यमुनेतलं ते जलाशय भरलेली घागर डोक्यावर घेतली आणि वर त्या तंतूवरती चढली आणि 2-3 पावलं टाकली. तोल जायला लागला. खाली पडणार तेवढ्यात भगवंतानी हात दिला आणि खाली उतरली रुक्मिणी माता. आता हे देवाला सगळं करायचं होतं बर का. आता इथं सुद्धा भगवंताला नामदेवरायांसाठी सर्व ब्राह्मणांना चतुर्भुज रूप दाखवायचं होतं. त्याच्यासाठी सांगतोय ऐका. कारण ब्राह्मणांच्या अंतःकरणामधला द्वेष हा काढून टाकायचा होता. इथं भगवंतानी सुद्धा रुक्मिणी मातेच्या अंतःकरणामध्ये राधेविषयी असणारा द्वेष तो काढून टाकायचा होता. आणि हे प्रत्यक्षात ज्या वेळेला भगवंत जोपर्यंत ते कृतीमध्ये दाखवत नाही तोपर्यंत त्याचा निराश होणार नव्हता. आणि मग राधेला बोलवलं, भरलेली ती घागर डोक्यावरती दिली आणि राधेला सांगितलं की तुम्ही पलीकडे जायचं. राधेने काय केलं असेल ऐका बर का. राधेने भगवंताकडे पाहिलं, भगवंताचं दर्शन घेतलं, जे रुक्मिणीने केलेलं नव्हतं. राधेच्या अंतःकरणामध्ये भाव हा होता की मला भगवंतानी सांगितलंय ना तर तोच मला चालवीत नाही. राधेनी दर्शन घेतलं, ती घागर डोक्यावरती घेतली आणि कृष्णाचं चिंतन सुरू केलं. आणि कृष्णाचं चिंतन सुरू केलं. डोळे झाकले
आणि एक एक पाय त्या तंतूवरती टाकत राधा आता निघाली. पण स्मरण बाकी. ऐका, जरी डोक्यावरती भरलेली गागर होती, पूर्वी खेडेगावच्या महिला एकावर एक 2 हांडे असायची, त्याच्यावरती एक गागर, चरवी म्हणायची त्याला, ठीक आहे, 3-3 भांडी असताना हात न लावता त्या अगदी सहज नदीवरनं पाणी घेऊन घरी यायच्या. त्या सर्व स्त्रियांची संभाषण करायच्या. पण जरी संभाषण करत होत्या, जरी रस्ता ओबडधोबड होता, खाच खलगे होते, पाऊल जपून टाक, पण लक्ष बाकी घागरीकडे होतं. तसं राधेच्या डोक्यावरती भरलेली ही घागर होती, तिचं लक्ष त्या घागरीकडे तर होतच, पण अंतःकरणामध्ये हो सतत अखंड त्या कृष्णाचं भजन होतं, चिंतन होतं. सहज राधा पलीकडे गेली, पलीकडनं ती अलीकडे आली. आल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतांनी हात देऊन तिला खाली उतरवलं. भगवंत निघून गेले. नीट ऐका, हा संवाद फार मोठा आहे, पण मला फक्त या ठिकाणी एक थोडासा दृष्टांत द्यावा म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की ब्राह्मणांच्या मनामधला जो तिरस्कार इतर जातीविषयी होता तो काढून टाकायचा होता. कारण देवाला वाटलं की जर यदा कदाचित या संतांचा तिरस्कार ही ब्राह्मण मंडळी जर करत बसली तर हे उपयोगाचं नाहीये. आणि मग बाकी कुठंतरी धर्म एका बाजूला राहील आणि वेगळंच काहीतरी अघटित घडल, हे देवाला होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून आता देव यमुनेच्या तीरावरनं निघून गेले. रुक्मिणी माता त्या ठिकाणी लालबुंद डोळे झालेले राधेकडे पाहत होती. सगळ्या दासी होत्या, त्यांच्या समोर रुक्मिणी मातेचा तसा अपमानच झाल्यासारखं झालं होतं, असह्य झालं. पण तरी सुद्धा रुक्मिणी माता थोडासा संयम धरून की हे कसं शक्य आहे, हिने असं काय केलं, हिला कसं जाता आलं. म्हणून रुक्मिणी माता राधेच्या जवळ आली आणि राधेनी विनम्रपणे त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. आणि अशा वेळेला राधेचा थोडासा राग कमी झाला आणि तरी सुद्धा थोड्या द्वेषाने रुक्मिणी माता म्हटली की का ग राधा, तू कशी पलीकडे गेली पुन्हा आलीस. राधेचं उत्तर फार छान आहे, सगळ्यांनी नीट ऐका. राधा म्हटली की मी गेलेच नाही, मला माझ्या डोक्यावरती श्रीकृष्ण भगवंतानी भरलेली पाण्याने जी घागर दिली ना, ती घागरच मला पलीकडे घेऊन गेली, मी गेले नाही. पण माझ्या देवानी भरलेली घागर माझ्या डोक्यावरती ज्या वेळेला दिली ना, त्यावेळेला ती घागरच मला पलीकडे घेऊन गेली. साधकांच्या जीवनामध्ये सुद्धा नीट लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला तुमची नाव पलीकडं सुखरूप निश्चित बाबा पोचवतात, पण त्याचं कधीतरी आठव ठेवा. पण बाबांनी नौका पलीकडे नेली आणि आपण श्रेय बाकी दुसऱ्यालाच देतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथं साधक फसला जातो. आम्ही संकटातनं एकदम पार पडतो, त्या वेळेला बाबांचं स्मरण असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण एकदा का संकट पार झालं की मग बाकी आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. येथे ह्यांनी मला जरा मदत केली, त्यांनी जरा सुचवलं बरं का, आणि म्हणून ते जरा जमलं. एक लक्षात घ्या, न कळत बाबा तुमच्या पाठीमागे असतात, न कळत तुम्हाला त्या प्रसंगामधनं बाबा बाहेर काढतात.
खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमची हानी होणार असती ती थोडक्या बऱ्याच वेळेला मला अभिमान झालेला असतो, मी होतो म्हणून सगळं सहन केलं, काय तर दुसरं माझ्या ठिकाणी असतं तर काय केलं असतं. म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला प्रसंग आल्याच्या नंतर आम्हाला कुठं ना कुठं तरी बाबा कोणाच्या तरी रूपाने आम्हाला सहाय्य करतात, पण आम्हाला सहज विसर बाबांचा पडतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या की राधेने दिलेलं उत्तर किती छान आहे पा. राधा रुक्मिणी मातेला म्हणते की माझ्या कृष्णाने ज्या वेळेला भरलेली गाघर माझ्या डोक्यावरती दिली ना, बस माझ्या लक्षात आलं की देवाने माझ्या डोक्यावरती जी घागर दिली ती घागरच मला पलीकडे घेऊन जाणार, आणि माझा आत्मविश्वास वाढला आणि बस मला तीच पलीकडे घेऊन गेली. रुक्मिणी माता त्या राधेचा अनुभव ऐकून थक्क झाली. देवाची पत्नी रुक्मिणी माता, लक्षात घ्या. आणि तिने राधेचा भाव, तिची श्रद्धा, तिचा विश्वास, हो तो एवढा प्रबळ होता की बस देवाने विष प्यायला दिलं ना तरी सुद्धा ते अमृत म्हणून पिण्याची स्थिती राधेची होती. लक्षात घ्या. ज्या वेळेला वृंदावनामधनं भगवंत निघाला, सगळ्या गोपिका हळहळल्या, मूर्छित पडल्या. कुणी रथाच्या चाकावरती डोकं आपटत होतं, कुणी धरणीवर पडलं, नाना तऱ्हा झाल्या. देवाला ती सण व्हायना. देवाने अक्रूरला सांगितलं की अरे तर रथ तू पटकन घे, मला आता हे यांची स्थिती पाहत नाही. पण पुढे गेल्याच्या नंतर राधा समोर होती, आडवी आली. देवरथातनं उतरले आणि राधेचं सांत्वन करायला आता देवाने सुरुवात केली. देव म्हणू लागला की राधा, मला काही कामानिमित्त जावंच लागणार आहे. राधा म्हणजे ठीक आहे ना, मी कुठं तुला जाऊ नको म्हटलं. नाही नाही, तुला असं वाटत असेल की मला न विचारता, नाही काही नाही तसं, बस. पण देवाला असं वाटलं की राधेला नक्की वाईट वाटणार आहे, राधा एवढी माझ्यावर प्रेम करते. पण देवानी त्यावेळेला आपल्या कमरेला असणारी बासरी, आता त्या बासरीचा उपयोग होणार नव्हता, कारण त्याला सगळीकडे युद्ध करायची होती. आणि ती बासरी राधेला ज्या वेळेला देव द्यायला लागला त्यावेळेला राधा म्हटली की अरे ही मरकी बासरी मला करायची काय निर्जीव, माझ्यामध्ये अखंड त्या बासरीचा नाद अखंड आहे. ही बासरी माझ्या काय कामाची, मला नकोय. अशा वेळेला मंडळी लक्षात घ्या की त्या राधेचा असणारा विश्वास आणि त्या राजेची असणारी अवस्था काय होती. म्हणून बाबांच्या सानिध्यामध्ये अनेक साधक होते, पण त्यांनी कधीही तुमच्या लक्षात आलं का की मला बाबांनी छान म्हणावं म्हणून कधी सेवा केली नाही. बस मला ही सेवा करायची. आणि म्हणून नावलौकिकत्वासाठी केलेलं वेगळं आणि निष्काम केलेलं वेगळं. आता ऐका, देवानी सुद्धा या ठिकाणी ठरवलं, जसं इथं रुक्मिणी मातेला राधेचा अधिकार काय किंवा देवाला राधा का प्रिय हे दाखवण्यासाठी केलं होतं. आता देवाने ठरवलं की ब्राह्मणांच्या अंतःकरणामधला जो मल आहे तो काढून टाकला पाहिजे. तर माझे जे भक्त आहेत ते प्रत्येक जाती मधले भक्त आहेत. हो, कर्ममेळा आहे, चोखा मेळा आहे, यासारखे असणारे क्षुद्र जातीमध्ये ते पण माझे अत्यंत प्रिय भक्त आहे. पण त्यांच्याविषयी हा द्वेष यांच्या मनामध्ये नकोय. आणि म्हणून देवानी त्या ठिकाणी काय केले ऐका,
रुक्मिणी मातेला बोलवलं. रुक्मिणी मातेला सांगितलं की रुक्मिणी, मला असं वाटतंय या ब्रह्मवृंदांच्या अंतःकरणामध्ये जो द्वेष आहे, जो भेद आहे, जो मल आहे, जो मत्सर आहे, त्या ठिकाणी मला वाटतंय तो काढून टाकावा आणि त्याच्यासाठी मला त्यांना माझं मूळ रूप चतुर्भुज असं दर्शन द्यावं. त्याच्याशिवाय यांच्या विचारामध्ये बदल होणार नाही, यांच्या आचारामध्ये बदल होणार नाही, त्यांच्या दृष्टीमध्ये बदल होणार नाही. आणि मग सर्व ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांचं आदरातिथ्य पुन्हा एकदा करावं, त्यांना भोजन द्यावं. रुक्मिणी माता म्हटली की तुमची कल्पना अत्यंत सुंदर आहे, खूप चांगलं या ठिकाणी तुम्ही हे तुम्ही तयार करताय. आणि अशा वेळेला देव निघाले. आणि देव निघाल्याच्या नंतर 10 मिनिटं चला कथा थोडीशी पुढे घेऊन जातो. देव पटकन निघाले, चंद्रभागेच्या पात्रात गेले आणि तिथे जे ब्रह्मवृंद स्नानासाठी आलेले होते त्या सर्व ब्राह्मणांना देवानी वंदन केलेले आणि निमंत्रण दिलं की आपण सर्वजण माझ्या मंदिरामध्ये यावं आणि तुमच्यासाठी अत्यंत सुंदर भोजनाचा कार्यक्रम आणि विडा तांबूल दक्षिणा वगैरे सगळ्या गोष्टी तुमचा आदरातिथ्य होईल. आणि कृपा करून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण त्याच्यासाठी सर्वजण यावं. ब्राह्मणांनी त्या वेळेला मान्यता दिली, ठीक आहे आम्ही त्या भोजनासाठी येऊ. आता ऐका, देवाने सगळ्यांना बोलवलं. देवाने विडा तांबूल दक्षिणा याची सगळी व्यवस्था केली. आणि ब्राह्मणांच्या त्या पंक्तीमध्ये फक्त ब्राह्मण नव्हते, नीट ऐका. ज्ञानदेव होते, नामदेव होते, बंका होता, निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, सावतामाळी होते, जगन्मित्र होते, नागा, विसोबा, चोखा मेळा, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या भोजनासाठी तिथे उपस्थित होती. त्याच्यामध्ये सर्व ब्रह्मवृंद सगळा पंढरपूर मधला लोटलेला होता. पंडित शास्त्री सगळेजण आलेले होते. आता ही सर्वजण आल्याच्या नंतर सर्वांचं पूजन देव करू लागला. नीट ऐका, सगळ्यांची पाद्यपूजा देव करायला लागला. पण नामदेवाला बाकी ते पटलं नाही. नामदेव म्हणू लागला, देवा हे काय करता तुम्ही? नामदेवाला माहिती होतं की हे देव आहेत, पण ब्रह्मवृंदांना ते कळालं नव्हतं. कारण ब्रह्मवृंदांना आमंत्रित आणि त्यांची सेवा करताना सर्वसामान्य एका माणसाचं रूप धारण केलेला देव होता. नामदेवराय म्हणू लागले, देवा हे काय करता तुम्ही? अरे सागराची पूजा नदीने करावी अशी स्थिती झाली. आईने बाकी मुलाची पूजा करावी असं होतंय. आणि म्हणून देवा हे उरफाट कसं काय? त्या वेळेला बाकी देवाने फार सुंदर उत्तर दिले की नामा, अरे तुमच्यामुळं मी देव आहे, तुमच्यामुळं मी मोठा आहे. जग मला मोठं केवळ तुमच्यामुळं. तुम्ही जर माझं गुणवर्णन केलं नाही, माझी कीर्ती गायली नाही, मला कोण म्हणाल देव? आणि म्हणून अशा वेळेला संत वाचून सुख नाही कोठे, अमृत त्याचे पायी नित्य वसे. संतांच्या सारखं सुख कुठंच नाही नामदेवा. ज्यांच्या चरणामधनं अमृत वाहतय आणि म्हणून मी चरण प्राक्षलन या ठिकाणी करतोय संतांची. काय देवाची स्थिती बघा. संत चरणीचे रजकन, तेने तिनी देव पावन. देव त्या संतांच्या रजकनाने पवित्र होतात. आईसा महिमा ज्याची थोरी, वेद गरजे परोपरी. वेदाने सुद्धा मान्य केलेले. आणि म्हणून
संत माझ्यासाठी हे बाकी पवित्र आहे, श्रेष्ठ आहे, आणि म्हणून हे मी सगळं या ठिकाणी करतोय. चला आता थोडीशी पुढं, कारण 5च मिनिटं राहिलेत. आता काय झालं, हे सगळं करताना स्वर्गातनं देव हे सगळं पाहायला लागले. देवांना आवरेना, विठ्ठलाचा अवतार देवाने घेतलेला देव करतोय काय? या सगळ्यांची पाय दूध बसलेलं आहे. ब्रह्मदेवाला इतकं विशेष वाटलं आणि सगळे देव त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर ऐका, सर्वसामान्य माणसाची रूप धारण करून देव सुद्धा त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी आले. सगळ्या संतांच्या पंक्ती सगळ्यामध्ये ते आले. पण नामदेवाचं पूजन करत असताना, नामदेवाशी संवाद करत असताना ब्रह्मदेव म्हटला, इतका वेळ झालं आम्ही आलेलो आहे, परंतु देव विठ्ठल आमच्याकडं एक क्षण सुद्धा पाहिना, आमच्याकडं दृष्टिक्षेप करणं. इतका नाम आवडतीचा, इतका नाम श्रेष्ठ, या विठ्ठलाला एवढे भक्त प्रिय का वाटले? ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी हे सगळं पाहत होता. आणि ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा, आम्ही अमरपुरीवरून आलेलो देव, पण आमच्याकडं साधं देवानी पाहिलं सुद्धा नाही. इतकं संतांच्या पूजनामध्ये, संतांच्या आदरातिथ्यामध्ये इतका गुंग झालेला. आणि सगळे देव, त्याच वेळेला आकाशातून पुष्पवृष्टी झाली, सगळीकडे सुगंधी वातावरण त्या ठिकाणी झालं. कारण भगवंत हे संत पूजन करत होता. आणि म्हणून संत कथा अमृत ही सगळ्यात महत्वाची. ज्या संतांचं पूजन देवानी करावं, ज्या संतांचं कौतुक हे देवानी करावं, ज्या संतांचं वर्णन देवानी करावं. आणि म्हणून ऐका, आकाशातून पुष्पवृष्टी झाली. ब्राह्मण बाकी हे सगळं पाहून आता थक्क झाली. ऐका, पुष्पवृष्टी अचानक होऊ लागली, सगळा सुगंध त्या ठिकाणी सुटला. आणि अशा वेळेला सगळी ब्राह्मण मंडळी पुष्पवृष्टी आणि सुगंधित वातावरण झाल्याच्या नंतर अचानक आश्चर्यचकित झाली. कसं काय? वर्षा करते, वरती पाहिलं. वर्ण ज्या वेळेला ह्या सगळी पुष्पवृष्टी होत होती, हे कौतुक बाकी ब्राह्मण मंडळींनी ज्या वेळेला पाहिलं, त्यावेळेला त्यांना ही काहीतरी वेगळे. आणि म्हणून पुन्हा एकदा ब्राह्मण मंडळीच्या मनामध्ये विचार आला थोडासा, चला याचं वर्णन खूप आहे, पण ब्राह्मण मंडळींना हे निश्चित कळालं की अरे हा नामदेव म्हणजे सर्वसामान्य मनुष्य नाहीये. जर हे देवानी एवढं करावं आणि एवढ्या स्थिती त्या ठिकाणी व्हाव्यात, आणि याचा अर्थ हा नामदेव म्हणजे देवच आहे, ही बाकी खात्री आता मनोमन त्या ठिकाणी ब्राह्मणांना पटू लागली. आणि अशा वेळेला भगवंतानी काय केलं की सर्वांच्या समोर ते चतुर्भुज रूप प्रगट केलं. ऐका, आणि मग तर ब्राह्मण एकदम थक्क झाले. आणि त्यावेळेला त्या देवाचं रूप पाहिल्याच्या नंतर देव कसा होता, किती सुंदर, सगळीकडे ती प्रभा फाकलेली होती. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. देवाचा मुकुट आणि त्याची ती किरण, देवाचं ती भाळी, त्याच्यावरती असणारा तो गंध, भगवंताच्या गळ्यामध्ये असणारे अलंकार, एक एक ते रत्न, आणि मस्तकावरती तो दिव्य असा असणारा प्रकाश. एवढंच नाही, कानामध्ये किरीट कुंडल असणारी, सगळीकडे बाकी त्याची किरण, आणि कस्तुरीच्या माळा त्या ठिकाणी गळ्यामध्ये असणारा तो सावळा सुकुमार असा असणारा देव, आणि त्याची कांती ती नील क्षार अशी असणारी, ती बाकी त्या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर ती रूप सगळे जण देहभान विसरले. ते देवाचं रूप होतं, सर्वसामान्य माणसाचं नव्हतं.
तव मस्तकी दिव्य रत्न किरीटी कस्तुरी मळवट ललाटी सावळा सुकुमार जग जेठी पाहली दृष्टी द्विजावर. द्विजावर म्हणजे ब्राह्मणांनी ते पाहिलं. मयूरपुष्ष असणार त्या मुकुटामध्ये ऐका मकराकाल असणारी ती कुंडल. आणि त्या सर्व संतांनी ज्या वेळेला तो रुक्मिणी कांत पाहिला, आनंदाची डोही आनंद तरंग सगळ्याच्या डोळ्यामधनं अश्रू येऊ लागले. ज्या ब्राह्मणांनी द्वेष केला, ज्या ब्राह्मणांनी टीका केली, ज्या ब्राह्मणांनी धर्म अधर्म, ज्या ब्राह्मणांनी भेद केला, ती ब्राह्मण मंडळी आता देवाचं रूप पाहत होती. आणि ते रूप मयूरपुष्याची आवेष्टी मकराकार कुंडले गोमटी सकळ संता कृपा दृष्टी रुक्मिणीपती पाहत असे. आणि तो भगवंत पाहत असताना त्याच ते वदन अत्यंत सुंदर हास्य असं असणार. आणि सगळी रत्न एवढी लखलखीत त्या ठिकाणी होती. आणि सगळ्यांचे डोळे दिपले ते पाहून. सकळ संता कृपा दृष्टी रुक्मिणीपती पाहत असे. पण ऐका बर का, त्याच्या मुखाची अवस्था कशी होती? मंद स्मित वन निर्मळ देशनी फाकती रत्न कंठी ऐसे रूप घन सावळ निवती डोळे पाहतची. आणि काय त्याच्या गळ्यामध्ये त्या माळा होत्या. कौस्तुभ वैजयंती माळ हृदयी पदक असती सोज्वळ तुळशी मंजिऱ्या अति कोमल दीनदयाळ ल्यालाशी. त्या तुळशीच्या मंजिरीची माळ बर का, कौस्तुभ मण्यांची माळ, वैजयंती माळ, आणि त्या हृदयावरती सुंदर सोन्याची पदक. आणि त्याच्याही पेक्षा भृगु ऋषींच्या त्या पदचिन्हाचं ते सुंदर असं ते चिन्ह पाहिल्याच्या नंतर एवढा ब्राह्मण मंडळींना आनंद झाला. श्याम नुतशी चर्चिला चंदन राजवनयन शोभतसे शंख चक्र घेऊनी करी कर ठेविले कठावरी. श्यामतनु पितांबर धारी जे ध्यानांतरी भक्ताच्या, ज्या अंतरंगामध्ये जे ध्यान ज्याचं करतो तोच त्या ठिकाणी चतुर्भुज म्हणून समोर उभा राहिला. मंडळी ऐका, एवढं ते सुंदर रूप, एवढं त्याचं काय वर्णन करावं आणि किती करावं. शिष्याच्या सुद्धा जिभा दुभागल्या गेल्या, वेद सुद्धा मौनवले. लक्षात घ्या, त्याची स्तुती करता आली नाही. किती स्तुती करावी त्याची. आणि म्हणून अनंत वेशी अनंत रूपे पाहिला म्या त्याशी. अनंत त्याची रूप, अनंत वेगवेगळे वेश धारण करणारा तो भगवंत. हो, अनंत अवतारी अवतरला देव परी अवताराचा नवलावो वेदा नकळे अभिप्राव. श्रीकृष्ण लीला गम्य पाहावो. श्रीकृष्णाचं रूप एवढं सुंदर, एवढं सुंदर, याच्या आजवर देवानी एवढं सुंदर रूप कधीच धारण केलेलं नाही. असं ते चतुर्भुज रूप देवाने ज्या वेळेला प्रकट केलं त्यावेळेला बाकी ते रूप पाहून ब्राह्मण मंडळी आता बाकी त्यांचा सगळा अभिमान गळून पडला. ऐका काय करू लागली. हे रूप पाहिल्यानंतर सगळं द्वैत नष्ट झालं. ब्रह्मजे देखणे अद्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप, सगळे ब्रह्मरूप झाले. आणि मग बाकी अशी अवस्था झाली की आनंदाने सगळे टाळ्या वाजवून नाचू लागले. सगळे ब्राह्मण एवढे नाचू लागले, एवढे नाचू लागले की त्यांच्या सोहळ्याचंही भान त्या ठिकाणी राहिलं नाही. एवढा आनंद झाला की बस ब्राह्मणांना त्या ठिकाणी आनंद झाला. टाळ्या वाजवून नाचू लागले. आणि त्यावेळेला विठ्ठलाला सगळे ब्राह्मण
हे शरण गेले, नतमस्तक झाले. पुढची कथा आपण उद्या या ठिकाणी पाहू. पण विप्रांना चतुर्भुज देवानी का त्या ठिकाणी दाखवलं, तर केवळ त्यांच्या मधला भेद जावा. मी उद्या हा भेद भगवंतानी जसा घालवला तसा बाबांनी सुद्धा अनेकांच्या अंतःकरणामध्ये असणारा भेद हा कसा घालवला उद्याच्या कथेच्या आरंभी त्या ठिकाणी मी सांगणार आहे. म्हणून आजची कथा या ठिकाणी समाप्त. साधू समर्थ सीताराम. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत सोपानदेव भगवान की जय. सद्गुरु साधुबाबा महाराज की जय. सद्गुरु श्रीनिवास महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. राधा कृष्ण भगवान की जय. धन्यवाद.